नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? रत्नागिरी। एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? मॅंगनीज या खनिजाचा आहे। कोल्हेरू सरोवर कोठे वसलेले आहे? कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात कोल्हेरू सरोवर वसलेले आहे। पुढचा प्रश्न, कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होतो? अहमदनगर या जिल्ह्यात कुकडी धरणाचा फायदा होतो। भारतातील सर्वात मोठे भूमीवरील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? सांभर सरोवर। मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? म्यानमार। हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड या राज्यात हिमबिबटे संवर्धन केंद्र आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला कोणत्या धातूची निर्यात होते? लोह खनिज या धातूची जपानला निर्यात होते। कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणतात? कोचीन या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणतात। महाराष्ट्रातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? धुळे येथे सुरू करण्यात आले आहे। कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? हरिश्चंद्रगड, बालाघाट डोंगर रांगा। कोणत्या डोंगर रांगेमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? सातमाळा पर्वत रांगा। विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात? वर्धा वैनगंगा या नदीचे खोरे विदर्भात आढळते। पुढचा प्रश्न, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गुजरात या राज्यात आहे। पतकोई पर्वतरांगा भारतातील कोणत्या पर्वतरांगेत आहे? उत्तर पूर्व रांगेत आहे। पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? निफे या नावाने ओळखला जातो। भारतातील दगडी कोळशाच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध नदी खोरे कोणते? दामोदर नदी खोरे। टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? पाचगणी हा भाग टेबल लँड नावाने ओळखला जातो। भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती? औरंगाबाद ही भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी म्हटली जाते। महाराष्ट्रात देशाच्या किती टक्के लोकसंख्या आहे? 9.29% महाराष्ट्रात लोकसंख्या आहे। मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मिहान हा प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे। कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा कराड येथे संगम होतो। महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी या नदीवर आहे। महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या आदिवासी जमात दिसून येते? माडिया गोंड ही आदिवासी जमात दिसून येते। चंदनपुरी घाट कोणत्या मार्गावर आहे? पुणे अहमदनगर या मार्गावर चंदनपुरी घाट आहे। भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? लोणार सरोवर, जे बुलढाणा जिल्ह्यात आहे। कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? महाबळेश्वर येथे होतो। मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जिल्ह्यात आहे। औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली या जिल्ह्यात आहे। कोणत्या राज्यात बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे? झारखंड हे बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणतात? सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणतात। रहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर या जिल्ह्यात आहे। धन्यवाद मित्रांनो, माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।